की आम्ही कुठेही बंद एन्फोर्स करणार नाही आहोत. हा जो बंद होतोय त्याच्यामध्ये लोक स्वइच्छेने सहभागी होत आहेत आणि आमचा पहिल्यापासून मेसेजिंग तसाच होता. कारण दिल्लीमध्ये जो भयानक हल्ला झाला विद्यार्थ्यांवर, त्या हल्ल्यामुळे बऱ्याचशा लोकांची झोप उडाली, बऱ्याचशा लोकांना शॉक धक्का लागलाय की असं अमानुष्य पद्धतीचा हिंसाचार व्हॉइस हा सरकार वापरू कसं शकतं आणि ते पण विद्यार्थ्यांकडनं. आणि म्हणून आम्ही एवढंच म्हटलेलं की आम्ही बंदची हाक दिली. जरी आम्ही बंदची हाक दिली असेल तरी समविचारी पक्ष, भाजपच्या विरोधी पक्ष, काही समविचारी संघटना, स्टुडंट ग्रुप, स्टुडंट युनियन आणि पेरेंट्स आणि तसेच सजग नागरिक ह्या आंदोलनामध्ये आणि बंदामध्ये सामील व्हा आणि आपण महाराष्ट्र बंद ठेवायला आमची मदत करा. तर या सगळ्या लोकांनी बाळासाहेबांच्या कॉलला उत्तर देऊन आज महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की दिल्लीमध्ये जो मोठ्या प्रकारचा हिंसाचार झाला त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये राग, चीड निर्माण आली. दुसरी एक भीती निर्माण झाली आहे की आपला देश नक्की चाललाय कुठे, लोकशाहीमध्ये असं घडतं का. आणि अजून एक लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की हे उद्या दुसऱ्यांच्या पोराबरोबर झालं, उद्या आपल्या पोराचा पेपर फुटला, त्याचे 4 वर्ष बर्बाद झाले, त्यांनी जीवाचं बरं वाईट केलं तर काय. किंवा जर तो पेपर फुटीच्या नंतर कोणत्या आंदोलनामध्ये स्वतःचं मत व्यक्त करायला गेला आणि तिकडे पोलिसांनी ठेचून मारलं तर आपल्या पोराचं काय. आणि त्याच्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजग नागरिक ह्या बंदामध्ये सहभाग घेताना आपल्याला दिसत आहेत.